इथे मला तर कुठंच पाणी दिसत नाही. जिथे तुम्ही पाणी सोडताय तिथे पाणी दिसत नाही. पाण्याचं पहिल्यापासूनच आपण SCT वैदिक वर सोडून दिलेलं आहे, म्हणजे ठेवलेलं आहे. तुम्हाला तरी वाटतंय का हो हे पाणी सोडत असतील? हा कलर का आलाय? ऊन पडतंय ना, हो ना. तर उन्हामध्ये आपला वैदिकचा डाळिंब काय करतं, स्वतःचा रंग बदलून घेतं, जेणेकरून त्याला चट्टे येणार नाही. जी भाची MSc ॲग्री झाली, बर. सेट नेट पास आहे, ते म्हणते झाडांना तुम्ही नाजूक बनवू राहिले, हा बनवू लागले, छेडछाड करतात, छेडछाड. ती म्हणते तुम्ही फक्त त्यांना खायला द्या जमिनीमध्ये. तर त्याला कळतंय म्हणे की मला पान कुठं काढायचं आणि मला संरक्षण कसं करायचं, फुल कुठं काढायचं, कळी कुठं काढायची, संरक्षण कसं करायचं, पुन्हा पानं किती डेव्हलप करायची. क्या बात आहे. आणि फळाला ऊन असू द्या किंवा पावसाळा असू द्या किंवा हिवाळा असू द्या, प्रत्येक ऋतूमध्ये फळाला कसं जपायचं हे त्याला कळतंय म्हणे. म्हणजे खरी तज्ञ आहे ती. मग असे माणसं तज्ञ तयार व्हायला पाहिजे. ह्या बागेला पहिल्यांदा काय निघाली? म्हणजे वैदिकवर बाग असताना देखील काय निघाली? आणि सांगा आता काय निघाली? केमिकल मध्ये स्वतः काहीच ताकद नाहीये. तुमच्यासारख्या चांगल्या लोकांच्या पुण्याईवर ते जिवंत आहे. किती दिवसांनी फवारणी मारता तुम्ही ह्या दिवसात? आपले किती दिवसांनी मारता? आपल्या महिन्याला एखाद्या वेळेस गरज आली आठवण तर आली गरज तर भासली तर केला कर. काय तिथं टाकलं ते crop. काय तुम्हाला विश्वास बसतो का? 2 महिन्याखाली बघण्यासाठी आलेले होते देवगावचे ह्यांचे कोणतरी मित्र. ते काय म्हणले, ते पानं थोडं चिकट चिकट झालेले होते, थंडीचं वातावरण. बरोबर बरोबर, ते- मव्यामुळे. हा. ते म्हणले तुमच्या बागेवर तेल यायला म्हणले. तुम्ही काय करा हे घ्या. मग हा. खरं सांगायला काय ते अर्ध्या हळकोट्याने पिवळे नाही ते. मग तेल आला म्हणले. आले आणि दोघं तिघांनी चहा पाणी पिलं. हे मला म्हणले, लोक तर म्हणालेच म्हणले तेल आलाय, आपलं तर झाड बुडाला सगळं सर्वच बुडालं. जाऊ द्या म्हणलं त्यांना तिकडं. परत ते आले भेटायला, ह्याने गेले. मी लगेच सांगितलं आम्ही बाग काढून टाकली, तुम्ही आता बागेत येऊ नका. क्या बात आहे, क्या बात आहे. नाही येऊ द्या, बाग काढून टाकली. आणि ते गेले आणि त्याला पण गेला. माझ्या बागेत त्याला 100% मला खात्री आहे ना, येणारच नाही. क्या बात आहे. येणारच नाही ते. आम्ही का तर दुसरं काही केलंच नाही. यांचा बी माहोल बिघडला होता ना त्यांचा. बिघडला होता. बिघडला होता, खरं सांगायचं. मग त्यांनी म्हणले मला जाऊ दे म्हणले, आपली परिस्थिती तर अशी झालेली आहे, हा. आपला तर बाग सक्सेस होतं का नाही की. हा हा आपण तर हे ह्याच्यात बसला, आपण बघू. त्यांनी म्हणाले तर हा हा एखाद्या केमिकलचा फवारा मारून घेऊ. हा एखादं बघूत म्हणले, काय होतंय करा, हा. हे काही ते काही करू. बरोबर आहे. मी सरळ सांगून टाकलं. पुरुष असाच असतो. ह्या मालावर जी चमक आहे, ही चमक आहे म्हणून याला बर्निंग होत नाही. याचा माल बघा. तुम्ही म्हणले ते खरं बरं का, हे तुटायला आले. हा म्हणजे LSQच्या शिराजीची किती ताकद आहे बघा. बरोबर आहे, एकदम जबरदस्त. काय जबरदस्त आहे की नाही. हे झाड पाहिलं होते वेगळंच वाटतंय हो. हा खतरनाक, एकदम जबरदस्त. तर हा प्लॉट पाहिला तुम्ही, ज्यावेळेस ड्रोन मधून पाहिलं तर आजूबाजूला पूर्ण विरान आहे, म्हणजे जमिनी आहे पण लोक करत नाही. मला वाटलं खरंच पाणी नाहीये, शेजारी पाणी तरी हे करत नाही. काय न करण्याची तुमच्याकडे कारण 10 कारणे, करण्यासाठी एक कारण का नाही तुमच्याकडे? अशा प्रकारची पिकं तुमच्याकडे येतात, तिथं तुम्ही डाळिंबाची डेअरिंग करता. हे थोडस असं हे डोक्यातून गेल्यासारखंच लक्ष नाही. म्हणलं सगळे तुम्हाला नाव ठेवत असतील. ते आम्हाला म्हणले, इथं आपण आले आपल्या घरी,
दिवेगाव सारखे म्हणले ते आमचं घ्या म्हणले तुम्ही काय वैदिकचं नाही ते, केमिकलचं. केमिकलचं हा हा बर बर ते घ्या म्हणले. हा. मग ह्यानी म्हणले आपण कसं करावं आपल्याला मला माहिती हा. नव्हतं. म्हणलं जे आपण एसटीचं घेतो ना तेच घ्यायचं आपण इकडे इकडे नाही करायचं. कोण म्हटले? मी म्हणले स्वतः त्यांना? ह्यांना सांगितलं. आणि नातेवाईक कोणाचे? माझ्या होते. अरे बापरे. पण एकच आले. किती खरं. बर नको म्हणलं मला जे येऊ किंवा न येऊ केलंय आपण बुडामध्ये तेच आपण करायचं. तेच पुढे करायचं. तेच करायचं. ती 22 महिन्यात किती डोस झाले? माझे आतापर्यंत 4 डोस झालेले सर. सायकल म्हणजे सोयाबीन, बरोबर आहे. हो. आणि भाजीपाला म्हणजे मोटरसायकल आणि फळबाग म्हणजे कार. खरं की नाही? हा. मग तुम्हाला जर सायकल चालवायची असेल तर कमीत कमी एवढा तरी पॅन्डल मारा का तिचा बॅलन्स जाणार नाही. बाजार मिळते त्याची शाश्वती नाही. मग तुम्ही ठेवा ना. मी लगातार 3 वर्ष केलं आणि ठेवला पण ठेवून पण नाही फायदा झाला सर त्यावेळेस. मग बाजार नाही हे खरं आहे का टिकत नाही हे खरं आहे? केमिकल बदनाम व्हायला पाहिजे, ते बदनाम नाही होत. ते पिकाला बदनाम करतं, ते वातावरणाला बदनाम करतं, ते शेतकऱ्याला बदनाम करतं, दुकानदाराला करतं, कंपनीला करतं. पण तो केमिकल कधी बदनाम नाही होत. म्हणजे केमिकल हेच रावण आहे. नमस्कार. नमस्कार सर. तुमचं नाव आणि पत्ता सांगायतला. माझं नाव राजीव धोंडीराम लहाने, राहणार माकेगाव, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर. ओके. आता इथे परिसरामध्ये पाहिलं तर लोकांनी शेतीच परत करत नाही उन्हाळ्यामध्ये. ठीक आहे, पाणी आहे इथे, हा. शेती का नाही करत मग? परवडत नाही ना शेती सर. सोयाबीनची वगैरे शेती परवडत नाही. नाही, पाणी आहे ना, पण पाणी असून पण परवडत नाही. बरोबर आहे ना. केमिकलवरची शेती परवडत नाही आहे सर. अच्छा, पूर्वी करायचे का? हा. म्हणजे तुमच्याकडे शेतकऱ्यांना असं वाटतं की खूप पाणी लागतं तेव्हा बाग येतो, असंच वाटतंय ना? तसं काही नाही सर. मी आता पाणी देतो रेग्युलर, 1 दिवसाआड देतो. किती आता? 1 घंटा देतो. तुम्ही? हो. इथे मला तर कुठंच पाणी दिसत नाही. हा. जिथे तुम्ही पाणी सोडताय तिथे पाणी दिसत नाही. पाण्याचं पहिल्यापासूनच आपण SCT वैदिक वर सोडून दिलेलं आहे, म्हणजे ठेवलेलं आहे. तुम्हाला तरी वाटतंय का हो हे पाणी सोडत असतील? हा, हे पुढ्या सोडताय पाण्याचं नाव असं वाटतंय. म्हणजे झाडाकडे पाहिलं असं वाटतंय पाणी देत आहे, पण जमिनीकडे पाहिलं काय वाटतंय? पाणी नाही. पण तरी कसं काय बाग आहे? म्हणजे आपण हे शिकलं पाहिजे का शेती पाण्यावर नाही होत, शेती पोषणावर होते. पोषणावर. हे लक्षात ठेवा. तुम्ही आमचं काय पाणी नाही बुवा, असा दुष्काळ आहे आमच्याकडे आणि म्हणून आम्ही फक्त लग्नालाच फिरतो आणि म्हणून आम्ही फक्त कार्यक्रमच करत फिरतो, हे सांगणं चुकीचं आहे. बरोबर आहे की नाही? किंवा आम्ही घरातच बसतो. आता मी पाहिलं तर तुमचा हा प्लॉट पाहिला, तुम्ही ज्यावेळेस ड्रोनमधून पाहिलं तर आजूबाजूला पूर्ण विरान आहे, म्हणजे जमिनी आहे पण लोक करत नाही. मला वाटलं खरंच पाणी नाही आहे. समोर ड्रोनमधून पाहिलं तर त्या ड्रोनमधून आम्हाला बी एक अक्कल यायला लागली, शेजारी पाणी तर हे करत नाही. काय न करण्याची तुमच्याकडं कारण 10 कारणे, करण्यासाठी एक कारण का नाही तुमच्याकडे? सांगा. लातूर जिल्ह्यामध्ये कसं 2 पिकं घ्यायची सवय लोकांना फक्त, आणि आराम. आराम. सोयाबीन आणि हरभरा. 2 पिकामध्ये बॅटरी उतरून जाते. आता एक समस्या आहे की लोकांनी स्वतःशी अशी एक खुणगाट बांधली की याच्या पुढे जायचं नाही, रेषा आखून ठेवली. 10 गावामध्ये सर एकच बाग कुठतरी भेटणार डाळिंबाची. नाहीच नाही तर परिसरात काहीच नाही ना कुठंच. नवीन शिवी करायचं नाही आणि जुनं सोडायचं नाही. पाणी जरी असलं हा, तरी जमिनी हलक्या आहेत बरोबर. आणि सारखं सारखं पाणी द्यावं लागतंय. हो, कसं काय तुम्ही असं म्हणता? आता ही जमीन आहे, हे दिवसाला 1 तास पाणी देता. नाही, छोटे पीक दम धरीत नाहीत. आता हे मोठं आहे ना पीक. सरकारी तुमचे आता जे बाकीचे जे बोललो तुम्हाला एक सांगू का? आणि त्याला काय होतंय, रासायनिक मुळे सारखं जमिनीकडं किंवा पाणी परत परत मागवून तण जास्त होतंय. हे बरोबर आहे. आणि तण जास्त झाल्यामुळे शेतकऱ्यांना तण काढणं होत नाही. त्याच्यामध्ये त्याचा उत्पन्नापेक्षा जास्त खर्च होतो. बरोबर. आणि म्हणून तो काहीच करीत नाही. पीक घ्यायच्या नादालाच लागत नाही. बरोबर आहे ना? हा. म्हणजे आणि हा, उन्हाळ्याचं असं दम धरण्यासाठी त्याच्याकडे असं काही दुसरं काही पर्याय प्रॉडक्ट नाही किंवा बोरगाव शहरात जर पाठवलं तर वाया जायची शक्यता जास्त आहे का नाहीये? जास्त आहे ना, म्हणून पाठवायचंच नाही का? पाठवायचं. घरी गेल्यावर जास्त वाया जाईल.
त्याचं आयुष्यच वाया जाईल. पोरगं जर घरी राहिलं तुमच्याजवळ तर त्याचं आयुष्य वाया जाईल. आणि ते शहरात गेलं तर कदाचित ते थोडंफार भरकट बरं. ऐक खरे नादी लागल, पोरांसंग हिंडल, पार्ट्या करील, मुलींच्या नादी लागल, परंतु ते कधी ना कधी भानावर येईल. पण 10 पैकी एखाद्याचं वाटोळं पण होईल, मान्य आहे मला, पण 9 जणांचं कल्याण होईल ना. हो ना सर. बरोबर आहे की हो नाही. ना. म्हणजे मला तुम्हाला जे सांगायचं आहे की हा जो प्रयत्न आहे शेतकऱ्यांनी जर केला तुमच्या भागामध्ये तर हे चित्र असं उभं राहू शकतं. तुम्ही कसं काय डेअरिंग केली? मी पहिल्यापासून युट्यूबवर तुमचे व्हिडिओ पाहतो. उद्योगीची पहिलं हां. कवा असायची काही म्हणजे नवीन नवीन प्रयोग करायचे, शांत बसायचं नाही. आम्ही मोबाईलवरतीच पाहिलं. तुम्ही पण त्यांना जोडीदार आहे का? पण झालं. आम्ही म्हणलं करायचंच होईल. कोण नको म्हणत होतं? आमच्या घरचे असे विचारले घरातल्या मोठी माणसं किंवा चुलते वगैरे सगळे काय म्हणायचे? नको म्हणायचं. इकडे येत नाही. का करता तुम्ही? बरोबर ना. आम्ही निवांत झोपतो, तुम्ही बी निवांत झोपतो. कशाला डोक्याला ताप करता एवढ्या उन्हातानाचं? करूनच दोघांनी विचार केलं. करूनच केलं. आता तुमची शेती जर पाहिली आजूबाजूला तर शेजारी शाळू सुद्धा धन्ना गोडाचा, आपले धन्ना गोडाचा शब्द आहे ना. धन्ना गोडाचा म्हणजे कसा? गोडाचा म्हणजे खायला नाही, आणि दुसरा धन्ना म्हणजे विकायचं लायकीचं नाही, विकायच्या बी लायकीचं नाही, खायच्या लायकीचं नाही. धन्ना गोडाचा असा शब्द येतो. तो शब्द काही लोक फार वाईट वापरतात, पण तो धन्ना गोडाचा आहे असं म्हणतो आपण. अशा प्रकारची पिकं तुमच्याकडे येतात. तिथं तुम्ही डाळिंबाची डेअरिंग करता, हे थोडंसं असं हे डोक्यातून गेल्यासारखंच लक्ष नाही. म्हणलं सगळे तुम्हाला नावं ठेवत असतील. हा नाही नाव तर ठेवले, पण त्याला दाखिलं ना आपण प्रत्यक्षात करू. मग आता काहीतरी आहे म्हणताय का? हां. का आता आहे म्हणते ना. यांचा हा जो प्रयोग आहे इथल्या परिसरामध्ये आपण पाहिला तर सगळी झाडं एकसारखी पहा, म्हणजे जमीन एकसारखी नाही. शेजारच्या प्लॉटमध्ये साधी ज्वारी तुम्ही म्हणले ना हलकं पीक आहे, ते सुद्धा एकसारखं नाहीये. त्याला अतिशय कमी बॅटरी लागते, पण याला तर डायरेक्ट गट्टूच लागतो अख्खा. म्हणजे हे पीक सगळं सारखं आहे. याचा अर्थ यांनी दिलेलं पोषण सगळीकडे कसं मिळालंय? समान सारखं मिळालंय. जर केमिकलने जर पिकं जर मोठी होत असती तर एकसारखी यायला पाहिजे की नाही? कारण खत आपण सारखं देतो. वैदिकमध्ये खत आपण दिल्यानंतर पीक एकसारखं होतं. म्हणजे वैदिकमुळं खरोखर मातीचा जो कस आहे तो काय होतो? वाढतो. कशावरून? पीक एकसारखं होतं. आणि पिकाचं जे ताकद आहे ती सर्वस्वी कशावर अवलंबून आहे? तुम्हाला काय वाटतं? व्हरायटीवर, पाण्यावर, की जमिनीच्या कसावर? पोषणावर. रासायनिक खतावर? रासायनिक नाही. तुम्ही का बा डायरेक्ट नाही म्हणता? नाही. पाठीमागे ना आम्ही देवेगावला गेलतो, आम्ही पाहिलं होतं ते आम्हाला डाळिंब आणून दिली. माझा एक भाऊ राहत होते ते. बर. ते डाळिंब आणले तर फोडले होते तर त्याच्यामध्ये काळसरपणा होता. अच्छा, काळे पडलेले. आणि ते खाल्ले होते मी तर आंबूस लागत होते. अरे मग ते आम्हाला म्हणले इथं पण आले आपल्या घरी देवेगाव सारखे, म्हणजे ते आमचं घ्या म्हणले तुम्ही. वैदिकचं नाही ते, केमिकलचं. हा बर. ते घ्या म्हणले. हा. मग ह्यानी म्हणले आपण कसं करावं, आपल्याला मला माहिती नव्हतं. म्हणलं जे आपण एसीटीचं घेतो ना तेच घ्यायचं, आपण इकडे नाही करायचं. कोण म्हटले? मी म्हणले स्वतः. त्यांना? सांगितलं. नातेवाईक कोणाचे? माझे होते. अरे बापरे, पण एकच आले. किती खरं. बर. नको म्हणलं मला, जे येऊ किंवा न येऊ केलंय आपण बुडामध्ये तेच आपण करायचं. तेच पुढे करायचं. तेच करायचं. ते त्यांचं पाहुण्यांचं जरी असलं. माने सरांना पण सांगितलं गेलेल्या 8-10 दिवसाखाली विजिटला आलते सर, मी हेच करणार म्हणलं. मी पाहुणी जरी म्हटली तरी करणार नाही मी करणार. का बरं असं एवढा ठाम निश्चय? नाही ते मी पाहिली ना, बाग त्यांची फेल गेलेली आहे. आम्ही देवाला इकडे तिकडे जातो, माझी मैत्रीण आहे तिथं, तिने स्वतः सांगत असताना मी म्हणलं की आपलं डोकं उघडलं, आपण बुडातच अगोदर परिस्थिती असते आणि परत जर आपण असं केलं तर आपण परत फेल जाणार. फेल म्हणजे डायरेक्ट परत उठायलाच नको. न केलेलं बरं, ते नाव पण नको. एक तर स्त्रीचा एक स्वभाव राहतो की आपल्या नातेवाईकांमध्ये आपली मैत्रिणी किंवा आपल्या माहेरच्या लोकांनी फार माती आणू द्या पण तिला सोनच म्हणत असते. तुमची असं एकदम बुद्धी कशी काय एवढी पालटली? मी पाहिलं होतं ना, ते खाल्लं होतं, परिणाम आंबूस लागलं होतं. रासायनिकच्या अगोदर मी 4 आंबे खायचे, म्हणजे रासायनिक वापरत नाही मी. बर. पहिल्यापासून जे नॅचरल असे असंच. पण 4-5 आंबे खाल्ले की आंबे उद्या खावडलं का खावडायचं नाही, कारण पोट खराब होईल. म्हणजे आंबे तर आवडतात पण खाल्यावर पोट खराब होतं. जर कात्री मी सापडले तुम्ही. मग 2 दिवसाला खायचं, 3 दिवसाला खायचं, बरं खायचं पडाला ना. मग मी 2-3 वर्षापासून जसं वैदिक वापरले, दररोज 20-20 आंबे खाल्ले तरी बी पोट खराब नाही, बिलकुल पोट खराब नाही. कारण ते नॅचरल एकदम ते वैदिक झालं ते. म्हणजे नॅचरल झालं ना. आणि अशी माझ्याकडं 100% वैदिक शेती वापरतोय आता. तुम्ही 100% वैदिक करता? पहिलं मी
म्हणजे ऑर्गॅनिक म्हणा, इतर सगळे मार्ग रासायनिक नाही, पाहतो. रासायनिक सोडून. म्हणजे तुम्ही ऑर्गॅनिक करून पाहिलं, जैविक करून पाहिलं, अजून काही वेगळं असेल ते करून पाहिलं, सगळं करून तुम्ही थकले हो, आणि मग वैदिक सुरू केलं. वैदिक चालू. मग तुम्ही वैदिक कधीपासून वापरताय? 2020 पासून वापर. तुमचं किती आंब्याचं झाड आहे? 70-80 झाड आहेत. अच्छा, ते सगळ्यांना वापरताय हा, सगळ्यांना वापर. आणि पहिले आंबे स्वतःच खाता जास्त, हा. स्वतःला आंबे आवडतात म्हणून आंबे लावले पहा माणूस. म्हणजे खरंच कौतुक आहे तुमचं. पहिल्या माणसाने स्वतःला तृप्त केलं पाहिजे, शेतकऱ्यांनी पहिलं घर तृप्त केलं पाहिजे. नाहीतर आज शेतकरी स्वतः खात नाही आणि साऱ्या लोकांना विकतो. रेणापूर तालुक्यात एक गाव आहे हा. वंजारवाडी. अख्खं गाव भाजीपाला करते, हा, पण त्यांच्या गावातलं कोणीच भाजीपाला खात नाही. त्यांचा बाजूला ते नाही खात. त्यांनी खात नाहीत, कोणीच खात नाहीत. हे किती दिवस चाललं? सगळ्यात जास्त कॅन्सर त्यांच्या गावात पसरल ना. ते वांगे तर कसलेच खात नाहीत. अहो, वांग नाही खात ते, हवा तर पिता ना, हवा पिता न पाणी पिता ना. मला सांगा, तुम्ही स्वतःला किती जरी शहाणे समजले, तुम्ही अन्न नाही खात. अन्न तुम्ही 1 किलो खाणार आहे दिवसभरामध्ये, किती? 1 किलो. पण तुम्ही पाणी किती पिणार आहे? 2-2.5 लिटर, 3 लिटर. आणि तुम्ही हवा किती पिणार आहे ताई? 10,000 लिटर दिवसातून. किती? 10,000 लिटर. म्हणजे 1 किलो खाणार अन्न ते तुम्ही जपून खाता, दुसऱ्याचं शोधून का हे नाही खायचं केमिकलचं. आणि तुम्ही हवा पिता 10,000 लिटर, ती सगळी विषारी आहे ना. विषारी. मला सांगा, आता तर लोक ड्रोननी फवारायला लागले. हो. त्या गावात लोक काय फवारतात हे त्यांना माहिती आहे की नाही. आणि ते सगळं फवारलेलं 50% नाही, 30% झाडात येतं. बाकी सगळं 50% मातीत आणि 20% हवेत. बरोबर आहे. मातीत गेल्यावर ते पाऊस पडल्यावर ते पाणी कुठे येतं? विहिरीत. तुम्ही काय पिलं? विष. पाणी पिलं का विष पिलं? विष. म्हणजे आज सगळं पाणी खराब जे झालंय आमचं, पाणी शुद्ध आहे कोणाचं? म्हणजे तुम्ही सगळ्यात मेन गोष्ट, किती जरी फसवलं दुसऱ्याला तर तुम्ही स्वतःला त्याच्यातून वाचू शकत नाही. आलं का लक्षामध्ये? म्हणजे आज तुम्ही हा जो प्रयत्न केला आहे की तुमचं पीक आज एवढं छान आलं आहे, तर मग याच्यासाठी तुम्ही सुरुवात कशी केली, लागवड कधी केली, काय सगळं थोडं सांगा. लागवड केली सर मी 2023ला. 2023 जून 23ला. बरं. रोपं कुठून आणली? रोप आणले नगरहून आणले. नगरून आणली. ठीक आहे. मग तुम्हाला त्यावेळी भीती नाही वाटली का, तेलाचे रोप आले का काय? नाही ते ती भीती वाटायला. तेवढी नाही. चौकशी केली तुम्ही? हा, चौकशी करून ओके. घेतले. सगळ्या शेतकऱ्यांनी रोपाच्या बाबतीत तुम्ही गुटीचे आणले की गुटी कलम आणले? तुम्हाला रोपं घ्यायचे असतील ना तर गुटीचेच घ्या. पण गुटीचे घ्यायचे असतील तर तुम्ही कमीत कमी त्या शेतकऱ्याची हिस्ट्री समजून घ्या, ज्याच्याकडून आणायचे. बाबा तुझी स्वतःची नर्सरी आहे का, आणि दाखव झाडं. मग हे रोपं तू कशावर भरले होते? एकदा त्याचे रोपं भरलेले त्याच ठिकाणी जा. बरोबर आहे. आणि ते भरलेले जे रोपं आहे झाडावर, त्याच गुटीचे तुम्ही रोपं घ्या. ते झाडं चेक करा, त्याला विचारा, त्याच्या शेजारच्याला विचारा, आजूबाजूच्या लोकांना, का खरंच याचा बाग पिकतो का, याच्या बागेत उत्पन्न निघतं का. त्यांचं उत्पन्न नाही आणि तुम्ही आणायचे रोपं, मग ते तयार करता करता आपला बराच खर्च होऊन जातो. म्हणजे रोपं निवडताना ही काळजी आपण घेऊ शकतो. जूनला लागवड केली. आंतरपिकं काय घेतली? आंतरपीक एक सोयाबीनचं घेतलं. बर. नंतर एक टरबूज घेतलं. बर. नंतर काहीच घेतलं नाही. मग लागवडीपासून वापरले वैदिक का? लागवडीपासून कुलकर्णी सर पासूनच घेऊन आलो तुम्ही. बर. लागवडीपासून वापर. लागवडीपासून. बर. मग तुम्हाला ही माहिती कुठून झालं होतं? युट्यूबवरून सर. याच्यापूर्वी तुम्ही कशालाच वापरलं नव्हतं? नाही, डायरेक्ट यालाच वापर. हा. बर. मग तुम्ही त्या सोयाबीनला याला वापरलं होतं का? त्यांना पण टाकलं होतं. त्यांनी काय बदल? सोयाबीन इतकं लागलं, दाखवलं होतं मी ह्यांना. सोयाबीन असं इतकं लागलं. का हो पाटील? कमरा एवढं? तुमच्या लोकांचं केवढं होतं? हे अक्षरशः झाड बुजलून गेले ते सर असे. म्हणजे एवढे पण आहे? हे जे झाड जे आहेत ना, सोयाबीन तुम्हाला आणखी दाखवतो बा. झाड देखील बुजून गेले त्याच्यामध्ये. याच्यामध्ये म्हणजे तुम्ही जर दिलं तर येतंय, याचा अर्थ असं मला म्हणायचं आहे. तुम्ही सोयाबीनला जर दिलं तर सोयाबीनचं सुद्धा उत्पन्न निघू शकतं. किती उत्पन्न सोयाबीन निघाल तुम्हाला? याच्यामध्ये 10 कट्टे निघालते. बरं. आणि पूर्वी किती व्हायचे इथं? पूर्वी 7 कट्टे होत होते. किती कट्टे वाढले? 3. बरोबर आहे ना. म्हणजे 3 कट्ट्याचे किती पैसे झाले? ते झाले ना एक्स्ट्रा. किती झाले? एक उदाहरण. 10,000 का? नाही त्यावेळेस भाव. हो 10,000 झाले. 10,000 झाले. तुम्ही 10,000 खर्च केला का? नव्हता ना. हॅलो. 10,000 खर्च सुद्धा केला नव्हता. मग मला सांगायचं काय आहे, SCT वैदिक असं आहे का तुम्ही जेवढा खर्च कराल त्याच्या 3 पटीने तुमच्या घरात आणून देतो. 22 महिन्यात किती डोस झाले? माझे आतापर्यंत 4 डोस झालेले सर. 4 डोस. हा.
4 डोस झाले. हां. पहिला 1 किलो, दुसरा 2 किलो, 2 किलो, तिसरा 2 किलोचा परत 2 किलोचा म्हणजे 2 किलोचे 3 हां. आणि 1 किलोचा 1. RNPH 3 किलो टाकलं सर. पहिल्यांदा किती? 1 किलो टाकलं. पहिल्यांदा 1 किलो म्हणजे 600 ग्रॅम. हां. एक पावडी, एक पाकिट का 2 पाकिट? पहिल्यांदा 2 पाकिट RNPH. नंतर 3 रेग्युलर 3 पाकिट म्हणजे 1800. हां. आणि आता 3 तिन्ही पण वेळेस 1800. म्हणजे ते 1200 आणि 1800 जवळजवळ तुमचं 18 त्रिक 54 आणि ते 1200 म्हणजे 6 किलो 600 ग्रॅम एवढं तुमचं काय गेलं? RNPH गेलं. ओके. नंतर मग कृषी अमृत किती? पहिले 1 किलो, 2 किलो, 6 आणि 7 किलो. 7 किलो ते आणि हे 6 किलो ही. बरं, तुम्ही जवळ रेंजमध्ये आले म्हणजे 7 किलो कृषी अमृत असेल तर 7 किलो RNPH सुद्धा गेलं. याला म्हणायचं 100% एसिटी वैदिक. 7 किलो कृषी अमृत असेल तर 7 किलोच काय गेलं पाहिजे? RNPH म्हणजे 7 चोक 28 किलो. RNPH म्हणजे रूट चार्जर, न्यूट्री चार्जर, प्लांट चार्जर, हेल्थ चार्जर. आणि ह्याच्यात आता सध्याच्या डोसला मी SMS घेतलेला आहे सर. SSM म्हणजे सम्राट शक्ती मिराकल. ह्युमस गोल्ड बी घेतलेलं की एक बॅग. हां. सगळ्यांना किती टाकलं? 1 किलो टाकले सर. नाही प्रत्येकाला. हां. म्हणजे सगळं मिक्स करून म्हणजे एकाचे वजन होतं 130 किलो आणि ते दोघांचं परत किती वाढलं? 55 किलो. म्हणजे 185 किलो आणलं तुम्ही. 185 किलो मध्ये तुम्ही सर्वांना प्रत्येकी किती? 1 किलो टाकलं. 1 किलो. मग कुठेतरी गणित कृषी अमृत सर मिक्स करून कृषी अमृत मिक्स केलं. कृषी अमृत मिक्स करून दिलं. बरोबर. उरलेलं कृषी अमृत मिक्स केलं म्हणजे तुम्ही 300 किलो केलं आणि 300 झाडांना 1 किलो दिलं. बरं, त्यांनी काय फरक वाटला तुम्हाला? लगेच त्याचा किती कॅनोपी बदल आठवड्यामध्ये सर्व कॅनोपी त्याची. आता बाग धरला तुम्ही कधी? जानेवारीला पकडला सर. जानेवारीला धरला. जानेवारी तारीख? जानेवारीची 21 तारखेला पानगळ झाली आपली सर्व. जानेवारी 21 तारखेला. डिसेंबर 21. पाणी पहिलं जानेवारीच्या 1 तारखेला दिलं का? डिसेंबरच्या 28 तारखेला पाणी सोडलं होतं. अच्छा, म्हणजे जानेवारीत धरा. म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि आता एप्रिल. म्हणजे जवळजवळ हा तसा बाग जर बघितला तर 100 दिवसात झाला. किती? 100. पण तुमच्याकडे टेम्परेचर किती आता? 41. आणि किती दिवसापासून हे? 1 महिना. म्हणजे ते 30 दिवस कट करा. 30 दिवस बाग ॲज इट इज राहणार. स्टँड बाय. दुसरा डोस तर उशीर झाला. अच्छा, आत्ताचा. म्हणजे पहिला बेसचा डोस त्यावेळेस धरायच्या वेळेस रेस्ट मध्ये 1 टाकला सर. बरोबर. सेटिंगचा 1 गेला. 2 गेले. त्याच्या अगोदर डोस कमी होते तुमचे. म्हणजे पहिला डोस टाकला, दुसरा डोस किती महिन्यांनी टाकला? 6 महिन्यांनी. हो, 6 नाही 4 महिने. 4 महिने. आणि 4 महिन्यानंतर दुसरा तिसरा डोस तुम्ही टाकला जवळजवळ 1 वर्षांनी. 1 वर्षांनी. तो जवळ मोठा गॅप पडला. कोणता? तो. म्हणजे बघा, लक्षात घ्या, आपल्या शेतकऱ्यांचे काही शेतकऱ्यांचे डाळिंब 11व्या महिन्यात धरले त्यांनी. किती? 11. तुम्ही 22व्या महिन्यात धरले. म्हणजे तुम्ही जो दुसरा डोस टाकला 4 महिन्यांनी, तो डोस ते 12वा महिना पहिला. ह्यामध्ये जे गॅप टाकला ना तुम्ही, तो गॅप तुमचा पुढे सरकला तेवढा. तेव्हा जर टाकला असता अजून एक, बाग तुमची आता हार्वेस्टिंगला. म्हणजे सगळं कोणाच्या हातात आहे? बेसल डोस. तुम्ही बेसल डोस जेव्हा टाका तेवढं ती बाग लवकर येणार. तुमच्या आईपतीने तुमचा परिसर जर पाहिला तर हे माझ्यासाठी फार मोठं वाटतंय. हे डेअरिंगच खूप मोठं आहे. सगळ्यांचा विरोध पत्करून इथपर्यंत यायचं म्हणजे. सरासरी मी जर पाहिलं तर 30-40 फळं आहे ना. आता हे 30 फळं जर धरले, सरासरी 30 फळं जर धरले, 30 फळं गुणिले तुम्ही किती ग्रॅम पकडता सरासरी साईज? 300 प्लस. बरोबर आहे. 300 प्लस जर साईज झाली तर 10 किलो माल निघेल एका झाडाला. किती? 10 किलो. 10 किलो माल धरला तर 3 टन माल निघेल. 3 टन तुम्ही आज काही नाही म्हटलं तर 100 रुपये बाजार मिळतो. आपण 60-70च धरू. म्हणजे काही नाही म्हटलं तर 2-1 लाख रुपये याचे होतात, आरामशीर होतात. मग पुढच्या वर्षी तुमच्या डोक्यात काय पाहिजे? झाडाचा काय झाला पाहिजे? विस्तार. जेवढा तुम्ही विस्तार कराल तेवढं तुम्हाला खरं भांडवल तुम्हाला तुमचं 3ऱ्या वर्षी वसूल चालू आहे. बरोबर आहे. त्यावेळेस तुमचं या बागेचं टार्गेट काय पाहिजे? एका झाडाला कमीत कमी 1 ते 1.5 कॅरेट माल निघाला पाहिजे. तसं पोषण बी द्यावं लागेल. हां, नाही तुम्हाला पुढे काय होतं माहिती का गंमत? डाळिंबाची सांगतो. कुठल्याही बागेची, संत्रा असो, मोसंबी असो, तुम्ही पुढे जाल ना तर खर्च कमी होत जातो आणि उत्पन्न वाढत जातं. मग हेच आपल्याला कळलं पाहिजे. आपल्या लहान बाळासारखंच आहे. लहान बाळ जसं मोठं होत जातं तसं खायला त्याला पहिल्यापेक्षा कमी लागतं. कमी वेळा खातं ते. लहान बाळ 24 तास खातच राहतं. तुम्ही कधीही घेऊन जा, ते खातच आहे.
जसं ते मोठं तसं खायला त्याच्या वेळा कमी होता, बरोबर आहे. त्याचा आजार पण कमी होता, सगळं कमी होतं. आणि ते एकदा मोठं झालं की तुमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून कमवायला लागतं. तसंच बागेचं आहे. हो. आलं लक्षामध्ये. मग तुम्ही बागेला जर तसं जर बघितलं तर तुमचा कधीच तोटा होणार नाही. नाही. पण लोकांची समस्या काय आहे, आज आत्ता हो ना. ताबडतोब ती सोयाबीन आहे का, तिसऱ्या महिन्यात सोंगायला सोयाबीन आहे का ती नाही. मग ती म्हणते नाही बाबा मी एवढा खर्च केला, काहीच नाही एवढा खर्च हा म्हणजे नाही तसं नाही. बघा एक एक नियम लक्षात ठेवा. सगळ्यांना मी उदाहरण सांगतो. सायकल आहे, सायकलची जर तुम्ही एक विशिष्ट गती जर मेंटेन नाही केली, म्हणजे 10 किलोमीटर प्रति घंटा ही गती जर मेंटेन नाही केली तर तिचा तोल जातो. हे खरं आहे खोटे? खरं आहे. मग तुम्हाला जर सायकल जरी तुम्हाला चालवायची असेल म्हणजे सोयाबीन, सायकल म्हणजे सोयाबीन, बरोबर आहे. आणि भाजीपाला म्हणजे मोटरसायकल आणि फळबाग म्हणजे कार. खरं की नाही? मग तुम्हाला जर सायकल चालवायची असेल तर कमीत कमी एवढा तरी पॅन्डल मारा का तिचा बॅलन्स जाणार नाही. सवय काय लागली, आपोआप येते. मग आपोआप जर येतंय तर मग ते बंद झालं ना. आता आता नाही ना, आपोआप येते, संपलं ते. आपोआप येत नाही. आता नाही. काय करते पण शेतकरी, एक बॅग टाकणार रासायनिकची आणि त्याच्यासोबत पुन्हा फवारण्या भरपूर करणार. आता मला सांगा, मग मी तुम्हाला तेच सांगितलं की ह्या सवयी कधी बदलतील. तुमच्यासारखा माणूस जेव्हा नवीन काहीतरी करेल तेव्हाच ह्या सवयी बदलतील. तुमचं नाव काय? संजीव संभाजी कांदे. संजीव. आता तुम्ही कांदे असून राहीम कशा करता? कांदे करून पाहिजे भावाच्याकडे नाही गेले आपलं. आता आपण विनोद जरी करत असलो तर विनोदामध्ये पण गांभीर्य किती पहा. तुम्ही यांनी एकदम सत्य सांगितलं की परवडत नाही. का नाही परवडत? कारण बाजार मिळतील याची शाश्वती नाही. मग तुम्ही ठेवा ना. मी लगातार 3 वर्ष केलं आणि ठेवला पण, ठेवून पण नाही फायदा झाला सर. त्यावेळेस जेव्हा तो विकायचा बाजार येतो तेव्हा तो सडलेला असतो. तेच झाली होती. मग बाजार नाही हे खरं आहे का टिकत नाही हे खरं आहे? टिकत नाही हे खरं. पण आपण सांगतो काय, टिकतोय. बाजार नाही हे सांगतो. आपण बदनाम कोणाला करतो? बाजार. आपण टिकत नाही याला कधीच बदनाम केलं नाही. हॅलो, हे खरं आहे का खोटं आहे? खरं आहे सर. आपण असं कधी म्हटलं का कांदे का नाही करत? अहो टिकत नाही म्हणून करत नाही असं कोणीच म्हणत नाही. बाजार नाही म्हणून करत नाही, परवडत नाही. मला सांगा, तुम्ही सरका माल बनवायचा आणि लोकांनी त्याला बाजार द्यायचा अशी तुमची अपेक्षाच काय? जो तुमच्या चाळीत टिकत नाही तो त्यांच्या किचनमध्ये टिकल का? नाही. हॅलो, नाही. तुम्ही तुमचा कांदा टिकला पाहिजे याच्यासाठी लढले पाहिजे. बाजार मिळणारच. तुम्हाला एक गंमत सांगू का? नाश्ता करायला एक ठिकाणी गेलो. नाश्ता करायला गेलो, नाश्ता करून बाहेर आलो आणि तिला पान टपरी होती. म्हणजे टपरी म्हणजे असं मोठं दुकान होतं पानाचं. तर म्हटलं नागलीचं पान चांगलं असतं, खायला पाहिजे म्हणून तिला मी पाहायला गेलो. तर त्यांनी तिला पाटी लावली होती. आम्ही विचारून चुना लावतो. आम्ही विचारून चुना लावतो, पण लावतो ना. तसे केमिकलचं बी विचारून चुनत आहे ना. माने साहेब खरं लावायचं ते सांगते. मला तर कधी कधी एवढं आश्चर्य वाटतं. केमिकलचा शेतकरी हा दुकानदाराकडे गेला की त्याला समोरचा दुकानदार विचारून चुना लावतो. त्याला भाऊ हे बघ त्याचा रिझल्ट आहे का नाही तुझं तू पाय, मी काही गॅरंटी देऊ शकत नाही. हे खरं त्याला आता सध्या तर कन्फर्म करून द्यायला तू हेच निघून मार. तू हे ना पूर्ण क्लिअरच होणार. आणि जर नाही झालं मग नाही झालं तर तू माझ्याकडे ये, लगेच म्हणजे अगोदरच लगेच त्याला सांगायला दोष नाहीये. त्यांना पण अर्धवट ज्ञान आहे, त्यांना पण डिटेल नॉलेज नाहीये ना. तरी त्यांच्या अभ्यासक्रमात काय शिकले तिथं वेगळंच आहे काहीतरी. बघा, आपण कोणाची बदनामी करण्यात काही मजा नाही. आपण आपलं ज्ञान सुधारून घ्यायचं. म्हणजे तुमचा कांदा टिकवणे हे मेन उद्दिष्ट आहे. कांद्याची क्वालिटी काढणे. माती तुम्हाला म्हणते मला खाऊ घालायची गॅरंटी दे, मी तुला झालं सर. हे तर खाली 2-4 झाड आहेत मोठे, त्यांना शिलाची ट्रीटमेंट आपण केली. तेवढ्याच झाडांना नाही, पुरालाच केली. हे मी नसल्यामुळे ह्यांनी काय केलं, त्याला थोडा एक्स्ट्रा डोस दिला. त्या झाडांच्या आज फाटे मोडून चालेल खाली वाकून. माल पण असा एक साईज. येत नाही. आपण पोटभर खाऊच घालत नव्हतं ना. मी एकटीच होते इथं, हे नव्हते. कुठे होते ते इथं साईडला कुठे कुठे टाकले? तिकडे. हे बघा, हे साईज बघितली का? याची साईज किती आहे बघा ना याची. हो, डायरेक्ट 150-200 ग्रॅम येते. हे काय पूर्ण तिकडे बघा, तिकडे बघा.
म्हणजे झाड जेव्हा मोठं होईल ना, बरं का, याला एक अजून एक काम करा, हा सर. याला ही माती उकरा आणि इथं बेड बनवा इथपर्यंत. आता हे हार्वेस्ट झालं की सर्व ही माती पूर्ण उकरा, खाली खडक जरी असेल ना हो, तर उघडा पडू द्या. ही माती इथपासून आहे ना 3 फूट इथं, इथपासून 3 फूट तिकडं, आणि फार उंच पण नाही, एवढाच करा, हो. एवढा बेड करा. आणि खोड जे आहे ना, हा, सर. खोडाला सपाट करा, हो. खोड जास्त Level लाडू पण नका. हा, हे बघा सिंगल खोड आहे बघा. तुमचे सगळे जे खोड कसे आहे, Single, sir. सिंगल आहे. बघा मी नेहमी सांगतो सिंगल खोडचा काय फायदा आहे. बघा हे सिंगल खोडचा माल बघा किती, बघा सिंगल खोड आहे. खोड बघा, झाडाची कॅनोपी, झाडाची फळं कोणतरी म्हणजे थिनिंग केलेलं आहे का नाही. हा, ते तिकडे आहेत. हे बघा, हे बघा इकडे बघा, जसं खाली चाललो इकडे माल कसा आहे, तुफान आहे बघा, आहे का, आहे तिथं राहिलं. ह्याला माल बघा, याला चांगलं मोठं झालं ना, 15 किलो माल निघेल याला, हा. म्हणजे पाऊण कॅरेट. की याला आपण पोटभर दिलं थोडस, तर यांनी लगेच त्याची कला काय केली, दाखवली. दाखवली. हे जर सगळ्या झाडांना जर असं भेटलं तर सगळे झाडं कशी होणार, हेच आहे. असेच होणार. ते असंच आहे, इथून जे आहेत हा. ना ते झाड जेव्हा तुम्ही टाकलं ते असेच जास्त झाले, ओव्हर झाले, बरोबर आहे की नाही. म्हणजे काही काही माणसांच्या घरामध्ये पोरग 10 वर्षाचं पोरग डायरेक्ट असं वाटतं की 18 वर्षाचं वाटतं की नाही. मग ते सगळं खाण्यापिण्यावर आहे की नाही. मग तुम्ही जे म्हटले मगाशी की ह्या केमिकलनी काय केलं, पिकं बदनाम केले. कोण बदनाम केलं, पीक. काय कांदा परवडत नाही, हे सोयाबीन परवडत नाही, तूर परवडत नाही. खरं का खोटं आहे. आणि खरं बदनाम कोण व्हायला पाहिजे, केमिकल बदनाम व्हायला पाहिजे. ते बदनाम नाही होत, ते पिकाला बदनाम करतं, ते वातावरणाला बदनाम करतं, ते शेतकऱ्याला बदनाम करतं, दुकानदाराला करतं, कंपनीला करतं. पण तो केमिकल कधी बदनाम नाही होत. म्हणजे केमिकल हेच रावण आहे. सध्या तर शेतकऱ्यांचा रावण तोच आहे. आता माझ्याकडे 20-22 गुंठे कांदा आहे. हा, हा, हा. हा भाऊ आहे माझा, बर. त्याच्याकडे डाळिंब आहे. बर, त्यांनी पूर्वी कांदा केला होता. आता माझ्याकडं कांदा 20-22 गुंठे SSM वापरलंय. तुम्ही वापरले. हा, वापरलंय. तुमचं गाव दिवेगाव. दिवेगाव. 20-22 गुंठ्यात मध्ये आता कमीत कमी 150 गोणीपेक्षा जास्त निघेल कांदा. बर. आणि आता आम्ही संध्याकाळी समजा शेतामध्ये असं भाजी वगैरे केली हा, आणि पोरांनी कांदे उपसून आणले हा, खायला, हा, असं कट केला, हा. त्याच्यामध्ये पडदा दिसतच नाही. करेक्ट. पूर्ण काकडी काकडी हा. सर्कल 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 दिसत नाही. हा, पूर्ण जे कापला अर्धा एक जीव दिसतो पूर्ण. एक जीव, आणि घर इतका भरलेला दिसतोय, असा ठासून भरल्यासारखा घर आहे त्याच्यामध्ये. आणि काकडी खाल्ल्यासारखं सगळेजण आम्ही कांदा खरपूस खायचो. लागतो. खरपूस एकदम गोड. आम्ही स्वतः खातो दररोज दररोज. आणि असा चावून खाताना हा. त्याचा म्हणजे जे समजा केमिकलचे कांदे आहेत ते पडदा लागतो. बरोबर. आणि ते पडदा शेवट प्लास्टिक सारखा लागतो, प्लास्टिक सारखा, प्लास्टिक सारखा. आणि वरचं जे आवरण आहे हा. ते तुटत नाही, रबरा सारखा लागतो. रबरासारखं. थोडस चोथा बाहेर लागतो. चोथा. परत तिखट लागतो, डोळ्या पाणी येतं, कशामुळे, केमिकलमुळे. हा. म्हणजे तो स्वतः सांगतो तुम्ही खाऊ नका. आणि तुम्हाला डाळिंब लागलं ना आंबट, ते सांगतं खाऊ नका. खाऊ नका. तुम्हाला कांदा तिखट लागतो, तो सांगतो खाऊ नका. का, मी खायच्याच लायकीचा नाही. आणि आता तो खायला जर घेतला तर त्याच्यात असे पडदे लागत नाहीत, डायरेक्ट एक जीव लागतो. एक जीव घर. मग मला सांगा, तुम्ही एक जीव कांदा जर खाला तर तुमच्या शरीरात एक जीव तयार होईल. आणि तुम्ही जर केमिकलचा कांदा खाल्ला तर तुमचं शरीर सुद्धा असं पडद्याने तयार होईल. खरं की नाही. मग माणसाला कॅन्सर का बरं होतो केमिकलनी. केमिकल एक संघ माल तयार करीत नाही. कळलं का तुम्हाला. आणि एकसारखं तर कधीच तयार होत नाही. तुम्ही काय म्हटले की हा जो माल आहे हा सगळ्यांचा कसं आहे बघा, हे सगळ्यात बेस्ट. इथं लाल आणि इकडे हिरवा. ही जी आता याला कलर आलाय बघा, हा कलर का आलाय, ऊन पडतंय ना. तर उन्हामध्ये आपला वैदिकचा डाळिंब काय करतं, स्वतःचा रंग बदलून घेतं, जेणेकरून त्याला चट्टे येणार नाही. म्हणजे याच्यामध्ये रंगद्रव्य जास्त तयार होता, उन्हाचा इफेक्ट होऊ नये म्हणून. किती म्हणजे बुद्धी किती असते बघा त्याच्याकडे. म्हणजे ओपन आहेत ना सर, काही फळ ओपन आहेत, तुम्ही काही अजिबात नाही. एवढ्या हिट मध्ये काहीच नाही ना तुमच्याकडे. नाही तर लोक काय वळून पडदे टाक, आणून ठेवले घरी सर, कागद लाव. तो खर्च करण्यापेक्षा तुम्ही जर शिलाजित खर्च केला तर काय झाड होईल. आणि तुम्हाला एक सांगतो, उन्हाळ्यामध्ये याने ऊन खाल्लं पाहिजे तरच पावसाळ्यामध्ये ते पाणी सहन करतात. हे माझं वाक्य लक्षात ठेवा. उन्हाळ्यामध्ये तुमच्या डाळिंबानी फळबागेने जर ऊन नाही खाल्लं तर ती ड्रॅगनची का असे ना, हो ना, हो ना सर, तर तिला पावसाळ्यामध्ये पाणी सहन होतं. नाहीतर CN रेशो बिघडतो.
जे लोक उन्हाळ्यामध्ये उन्हापासून वाचवतात, तुम्हाला उन्हापासून काय वाचवायला पाहिजे? मुळी वाचवा. उन्हापासून काय वाचवायला पाहिजे? झाडाच्या जमिनीमध्ये तिचा जो विकास आहे म्हणजे फोटोसिंथेसिस क्रिया आहे, पानांचा जो आकार आहे तो वाचवायला पाहिजे. पानाचा हिरवेपणा, उन्हाळ्यात शेतकऱ्यांनी काय काय वाचवायचं? हिरवेपणा पानांचा, पानं वाचवायचे आणि मुळी वाचवायची. दुसरं शेतकऱ्यांनी काही भानगडीत पडायचं नाही. पण शेतकरी ते सोडून देतो आणि काय वाचवितो? फळं. हे पान केवढं आहे आणि त्याला तेज किती आहे? हे तुमची शिलाजीत काय केलं? LSQ केलं. लीप, सेटिंग आणि क्वालिटी, तिन्ही कामं सोबत. म्हणजे ह्या पानावर चमक आहे ना, चमकीच्या पानावर जर उष्णता सूर्यप्रकाश पडला तर तो रिफ्लेक्ट होईल. म्हणजे जेवढा गरजेचा तेवढा तो शोषण घेणार, बाकीचा आकाशामध्ये परत सोडून देणार. किती सोपं आहे. म्हणजे आम्ही पान जपलं पाहिजे का फळ जपलं पाहिजे? पान. आम्ही काय जपतो? फळ. मग त्याच्यामुळे आपण चौकीदार झालो. आम्ही राजा असून आम्ही चौकीदार झालो. का? आम्ही गोडाऊन जपितो. गोडाऊन नका जपू, तुम्ही फॅक्टरी जपा ना. तुम्ही जर फॅक्टरी जपली तर ती फॅक्टरी गोडाऊन आपोआप भरील. 4-2 फळं जळाली उन्हाने काय फरक पडतो? काहीच फरक पडत नाही. पण तुम्ही जर केमिकल वापरले तर अख्खे जळून जाता. जी भाची MSc ॲग्री झाली, बर. सेट नेट पास आहे, ते म्हणते झाडांना तुम्ही असं आर्टिफिशियली डेव्हलप नाजूक बनवू राहिले. हा बनवू लागले. छेडछाड करतात, छेडछाड. ती म्हणते तुम्ही फक्त त्यांना खायला द्या जमिनीमध्ये, तर त्याला कळतंय म्हणे की मला पान कुठं काढायचं आणि मला संरक्षण कसं करायचं, फुल कुठं काढायचं, कळी कुठं काढायची, संरक्षण कसं करायचं, पुन्हा पानं किती डेव्हलप करायची. क्या बात आहे. आणि फळाला ऊन असू द्या किंवा पावसाळा असू द्या किंवा हिवाळा असू द्या, प्रत्येक ऋतूमध्ये फळाला कसं जपायचं हे त्याला कळतंय म्हणे. आपण वरतून औषधं देऊन किंवा स्प्रे करून किंवा वरून क्रॉप कव्हर बॅग वगैरे लावून झाकून ते करण्याचा प्रयत्न करू नका म्हणली मला. आता यांची भाची म्हणजे तुमच्या बहिणीची मुलगी बरोबर आहे ना. मला सांगा, यांची भाची MSc ॲग्री आहे. मला तर खरं कौतुक वाटतं का मिनलचं. कारण तुम्ही MSc ॲग्री झालेले BSc ॲग्रीवाल्यांना बोला, ते सांगता जे आता सगळे लोक बोलतात तीच भाषा बोलतात. तुम्ही कव्हर करा, तुम्ही हे करा, तुम्ही ते, बरोबर आहे ना. मिनलचा अभ्यास खरोखर मातीशी जोडलेला दिसतो. तिचं झाडावरचं प्रेम असतं, झाडाचा अभ्यास चांगला आहे म्हणून ती आज जी भाषा बोलते ती खरोखर एकदम सत्य भाषा आहे. मेन पोषण महत्वाचं आहे ना. खायला बलवान तर पीक पैलवान. आपला उलटा कार्यक्रम आहे. आपला बच्चा पैलवान झाला, आई तिकडे कशी होती. म्हणजे खरी तज्ञ आहे ती. मग असे माणसं तज्ञ तयार व्हायला पाहिजे. ज्या दिवशी शेतकऱ्याला कळल की माझ्या जमिनीतला सेंद्रिय कर्ब जसं त्या याच्यामध्ये जोंधळ्यांमध्ये कमी जास्त आहे म्हणून पिकं खाली वर आहे, पाऊस सारखा आहे, जमीन एकच आहे, बी एकच आहे, शेतकरी एकच आहे, काय बदलला नाही. या कोपऱ्याला वेगळा असं नाही ना. म्हणजे सगळं एक असून सुद्धा सगळे जोंधळे वेगळे आहे. आणि इथं पाहिलं तर संपूर्ण डाळिंबाचा बाग एकसारखा आहे. याचं कारण याला एकसारखं काय मिळतं? पोषण. याला इथं एक्स्ट्रा भेटलं, त्यांनीच एक्स्ट्रा दिला की नाही. पिकं जर व्यवस्थित केली तर तुमच्या त्या पिकांना पोषण जर व्यवस्थित गेलं, तुम्हाला आश्चर्य वाटेल आमच्या शेतकऱ्यांचे कांदे 12 महिन्यानंतर सुद्धा तसेच राहतात. पीक असं पिकवा का ते स्वतःहून खराब नाही झालं पाहिजे. आता तुम्हाला तणाचा त्रास आहे का? नाही. बरोबर आहे ना. आता जसजसं यांचे बेसोडोस वाढत जातील ना तसं तसं यांच्या जमिनीमध्ये हे तण सुद्धा गायब होतील. आणि जेवढं तण येते ना ते फक्त ह्या जमिनीला झाकल्याला येते, हे लक्षात ठेवा. ते गरजेचं आहे. लोक काय करता, जमिनीतलं तण काढून टाकता. मी नेहमी सांगतो जमीन झाकलेली ठेवा. हे निसर्गाने जे दिलंय ते जपलं पाहिजे आपण. बरोबर आहे की नाही. म्हणजे निसर्गाने जे जे दिलंय ते गरजेचं आहे, फक्त त्याची काय गरज आहे हे आम्हाला माहीत नाही. आणखी हात लावला नाही सर, पूर्ण असेल तसंच आहे. आणि जर वाढलंच लोक जास्त तर ब्रश कटर मारा. बरोबर आहे, पण तो बी वरच्यावर मारा. पावसाळ्यामध्ये ब्रश कटर मारा, उन्हाळ्यात काहीच करू नका. बघा यांनी शक्य आहे, यांनी मल्चिंग केलेलं आहे. पहा आहे ना, काय कडबा आहे ना. कशाचा कडबा आहे हा? जुंधळ्याचा आहे सर. बघा मी नेहमी सांगतो की मल्चिंग करा. तुम्ही काय करा, पांढऱ्या मुळीला जपा. कारण सगळ्यात मोठा उष्णतेचा धोका पांढऱ्या मुळीला. आम्हाला पण झालता गेलेल्या वर्षी. आम्ही दुसऱ्याचं ऐकून हे पूर्ण तण काढून टाकायचं. अरे वा, दोन गुरु ना. रामसर एक वेगळे गुरु आणि बाहेरचा दुसरा गुरु. उकरलं की त्या ठिकाणची मुळी आहे ती करपल्यासारखी अशी दिसत. हा, मग मुळी करपली का हे करपणार.
यावर्षी झाडाचे पान आहेत ते गळाल्यासारखे पिवळे पिवळे व्हायचे आणि वाकडे वाकडे पान गळ झाले. एक सिंपल आहे, मला एक सांगा का हो, ज्या वेळेस ॲसिडिटी होती ते डोकं दुखतं का नाही? आता ॲसिडिटी कुठे झाली? पोटात. पोटात. डोकं कुठं दुखतं? सिंपल आहे. बरं, आता पुढचा प्रश्न, ज्या वेळेस तुमचं डोकं दुखतं इंजेक्शन कुठं बसतं? काय समज? मग तुमचे हे तुम्हाला कधी कळतच नाहीये. तुमचा प्रॉब्लेम तुम्हाला दिसतो वर, पण त्याचं कारण लपलेलं खाली. खाली आहे. तुमची मुळी भाजली आहे म्हणून पानं पिवळे पडताय. शेतकरी हे मान्यच करत नाही. तो म्हणतो मला मी 10 वर्ष शेती करतो, मी 20 वर्ष करतो. अरे बाबा, तू 20 वर्ष करणं तर 50 वर्ष कर. निसर्गाचा नियम तुझ्यासाठी बदलणार आहे का? नाही ना सर. तुझ्या मातीमध्ये दम होता तोपर्यंत त्या मुळ्यांनी सहन केलं. आता तुझ्या मातीत दम नाही राहिला, मुळे सहन करून करतील. कळतंय का? तू पानं झाकून उपयोग नाहीये. तुम्ही काय झाकली पाहिजे? मुळी. हे मी गेल्या 10 वर्षापासून सांगतोय. तुम्ही सांगितलं ना मगाशी की ह्या बागेला पहिल्यांदा काय निघाली? म्हणजे वैदिकवर बाग असताना देखील काय निघाली? आणि सांगा आता काय निघाली? हा, पाणी. अजून एक त्यांनी सांगितलं ना, यांनी मशागत केली होती. बरोबर आहे की नाही? मग मशागतीमुळे गर्भधारणा फेल झाली नाही. म्हणजे बघा, एखादा काय म्हणेल, अरे एस वैदिकची बाग आहे, नलगई कशी काय निघाली? तू तर लावल्यापासून एस करतो. मग काय केलं? बेसल डोस दिला सुरुवातीला. परत काय दिला बेसल डोस? 2 किलो. तेच तो 3 किलो, 2 किलो कृषी अमृत आणि हे 3 किलो RNPH आणि 1800 ग्रॅम. 1800. बर, पुढे? नंतर मग नरकळी निघाली. ती म्हणले ह्याला पूर्ण नरकळी आहे, आपल्यात मादीकळी कसली. बर बर मग इथं येऊन गेलो मी. आल्यानंतर मग त्यांना LSQ करायला सांगितलं. बर LSQ करू म्हणून थोडा लेट झाला त्याच्यात. बर बर मग केल्यानंतर पुन्हा म्हणले 8-10 दिवसांनी मी फोन केला तर म्हणजे सेटिंग झाली. म्हणजे पूर्ण सेटिंग झाली. पूर्ण सेटिंग झाली. 15 दिवसामध्ये पूर्ण सेटिंग झाली. बरोबर आहे. हा, तुमच्या भागामध्ये आता याची सेटिंगचे महिने कोणते होते तुमचे? आपले जानेवारी ते फेब्रुवारी. बरोबर आहे. आता त्यावेळेस थंडी किती राहते? थंडी किती टेम्परेचर असतं तेव्हा? बरं, या वर्षी तर किस्सा असा होता का दिवसा टेम्परेचर वर जायचं आणि रात्रीचं खाली यायचं. अशा कंडिशनमध्ये जेव्हा टेम्परेचर वर खाली होतं ना, त्याला फ्लक्च्युएशन म्हणतात. तुम्ही पण बघा, जर एकदम आता गरम झालं परत थंडी वाजली तर त्यावेळेस आपल्याला सुद्धा आजार होतात. म्हणून एक गोष्ट काय लक्षात ठेवायची की तुमचं जे काही झाड आहे त्या झाडाला हे जे टेम्परेचर ज्यावेळेस बदलाचा वेळ असतो त्यावेळेस त्याला भरपूर पोषण पाहिजे. जर पोषण नसेल तर झाडावरती त्याचा दुष्परिणाम होतो, आणि जर पोषण असेल तर फायदा होतो. हे लक्षात ठेवा. बघा, वातावरणातील बदल, ऋतूमधील बदल हे तुमच्या झाडामध्ये फळधारणा करतात, साईज करतात, कलर आणतात. बरोबर आहे. पण कधी? पोषण असेल तर. आणि जर पोषण नसेल तर झाडाचं वाटोळं करतात. बरोबर आहे. तसं तुमची सेटिंग झाली हे तुमचं समाधान होतं, पण ते सेटिंग टिकलं पाहिजे. ते मादी कळी आली पाहिजे. म्हणजे मादी कळीसाठी पोषण महत्वाचं आहे का नाही? आणि मादी पोषण नसेल तर काय निघणार? अर्धवट जर पोषण असेल तर काय निघणार? न रे, असं आहे. आम्ही काय केलं होतं, दुसऱ्या बहाराला वापरलं कृषी अमृत आणि सॉइल चार्जर. बरोबर. त्या बहारामध्ये एकदम चकाकी, शायनिंग, कलर खूप छान आला. मार्केटमध्ये आमची साईज पेक्षा असली तरी दर जास्त मिळाला. आमच्या साईज पेक्षा दुसऱ्या 2 शेतकऱ्यांची साईज मोठी होती. बरोबर. पण विक्रीला तो मार खात होता. बरोबर. त्यांच्या लॉटवर सुद्धा आमचे कॅरेट नेऊन ठेवायचे व्यापारी, डेमो म्हणून. व्यापाऱ्यांनी मोंड्याला हा मोंड्यामध्ये डेमो म्हणून. म्हणजे आणि याच्या आमच्या कॅरेटवर कुठूनही व्यापाऱ्यांनी पाहिलं की साईज लहान असली तरी पळत तिथंच यायचे. हे माल शायनिंग अशा आम्हाला पाहिजे, शायनिंग मुळे. आणि कलर आला. एक उशिरा वापरला, उशिरा वापरला. ज्याला नाही वापरला, दुसऱ्या वर्षी आम्ही काहीच वापरलं नाही. बर. मग त्या बर, एक म्हणजे कृषी अमृत आणि दाना पण नाही वापरला. दाना पण नाही वापरला. मग दुसऱ्या वर्षी काय झालं, त्याची शायनिंग पण आली नाही, कलर आला नाही. त्याच्यानंतर त्याची चकाकी जी किती नुकसान झालं असेल तुमचं? पाहिजे होती ती नाही आलं. आणि त्या वर्षी थोडं बॉईल झालं, 60-70 कॅरेट बॉईल झालं. तर शायनिंग जर नाही आली तर सूर्यप्रकाश जिरणार ना मध्ये, आणि शायनिंग असेल तर तो रिफ्लेक्ट होणार. रफ फळ राहिले, खरबुडे झाले. किती पैसे नुकसान झालं? नुकसान झालं. मग किती झालं असेल तरी?
70-80 कॅरेट तर खराबच झाले हे, आणि संपला विषय shining त्यांचा. नसल्यामुळं हा. ॲव्हरेज रेट कमी झालं, ॲव्हरेज कमी पडलं. साईज बी कमी पडली. 100-80 रुपये पडायचं हा. ते थोडं कमी आलं, 65 रुपयापर्यंत आलं. बरोबर आहे. म्हणजे तुमचं 30 रुपये किलो मागं नुकसान झालं. तर किती टन निघाला होता? 400 कॅरेट निघला. 400 कॅरेट म्हणजे जवळजवळ 8 टन. 8 टन माल, बरोबर आहे ना. मग 8 टन मालाचे 30 रुपये किती झाले? 2.5 लाख रुपये 2.5 लाख रुपये झालं की नाही. आता मला सांगा, म्हणजे तुम्हाला तुमचं नुकसान 2.5 लाखाला फटका बसला, आणि जो कॅरेट तुमचे खराब झाले ते धरले नाही अजून आपण. ते 80 कॅरेटचे किती झाले तुमचे पैसे? जा करा हिशोब तुम्ही. 8 2 16 70 रुपये नाही, 70 रुपये नाही. ते आपल्या ग्रुपवर टाकलं की हा. असं कशामुळं झालंय. हा. तर नगर मधले आपले अकोले तालुक्यातले मारुती दुर्गुडे बर बर आपलेच युजर, बर बर मग त्यांच्याकडे 2000 पासून युजर आहे. हा त्यांनी, मी दुसऱ्यांना बोलत असताना त्यांनी मला 17 कॉल केले, हा, हा. 17 मिस कॉल पडले. मग म्हणे माझी तुमची ओळख नाही, हा. पण एका शेतकऱ्याचं एवढं नुकसान झालं हे मला सहन झालं नाही, म्हणून मी तुम्हाला बर फोन केला. बर मग तुम्ही काय वापरता काय नाही असं त्यांनी सांगितलं. म्हणलं हे वापरलं होतं, यावर्षी नाही वापरलं. ते वापरतात आपलं एसीटी. बर बर. हा मग त्यांनी सांगितलं की हे वापरा. मी स्वतः 1989चा BSc ॲग्री आहे म्हणे, बर. आणि तुम्ही हे वापरा, तुमच्या बागेला काहीच धोका होणार नाही, हा आणि तुमची क्वालिटी दरवर्षी वाढत जाणार, चांगली होत जाणार. ते फोनवर ग्रुपमधल्या शेतकऱ्यांनी सांगितलं तुम्हाला. मला. मग हा भाऊ आहे, तुमचं नुकसान पाहावे ना त्यांना. पाहावे ना. मग त्यांनी सांगितलं. दुसऱ्या वर्षी तर आम्हाला पण फरक कळलाच होता. दुसऱ्या वर्षी आम्ही वापरायला चालू केलं. हा मग दुसऱ्या वर्षी माल पण जास्त निघला, क्वालिटी साईज सगळं चांगलं. त्यालाचा थोडा एका प्लॉटमध्ये प्रादुर्भाव दिसला. हा तर पण तरी पण ते छोटे स्पॉट यायले तोपर्यंत विक्री झाली, बर. पण माल खराब नाही झाला. बरोबर. दुसऱ्याच्या प्लॉट मध्ये जेवढा त्याला त्रास दिला हा. तेवढा आपल्याला नाही दिला. बरोबर आहे. आता मला आपण मुद्द्यावर येऊया. त्यांनी तुम्हाला काय सांगितलं? SCT वरची ताकद अशी की दरवर्षी माल काय होतो? वाढत क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही पण क्वालिटी क्वांटिटी वाढत जाते. बरोबर आहे. आता तुम्ही जेवढे शेतकऱ्यांचा अभ्यास केला, तुम्ही जे शेतकऱ्यांचे आतापर्यंत बघितला असेल व्हिडिओ, तर पहिल्या वर्षी समजा त्याचे जर 2-3 लाख झाले असेल, दुसऱ्या वर्षी त्याचे झाले 7-8 लाख झाले, तिसऱ्या वर्षी त्याचे 10-12 लाख झाले. म्हणजे दरवर्षी मालाचं उत्पन्न काय गेलं? वाढत गेलं. तर हे कधी होतं? तुमच्या जमिनीचा पोत जसा सुधारत चालतो तसं ती किंमत वाढत चालते. मग आपलं सगळं लक्ष कशावर पाहिजे? पोतावर. काय होतं, तुम्ही कृषी अमृत आणि सॉइल चार्जर वापरलं तर तुमचं खाऊन पिऊन सुखी राहता झाडं. परंतु तुम्ही ज्यावेळेस वैदिक वापरता 100%, तेव्हा तुमचे झाडं विकसित होत चालतात, म्हणजे ग्रोथ होत चालते झाडाची पण आणि मातीची पण. मग जमिनीमध्ये मागच्या वर्षीचा तुमचा बॅक्टेरियल काउंट आणि या वर्षीचा बॅक्टेरियल काउंट हा मोठा असतो, परंतु मित्र बुरशींची संख्या वाढत जाते, मित्र जीवाणूंची संख्या वाढते, आणि केमिकलमध्ये शत्रू जीवाणूंची संख्या वाढत जाते. जीवाणू दुसरीकडे वाढतात, पण तिकडं शत्रू वाढतात, इकडं मित्र वाढतात. तिकडं नुकसान वाढतं, इकडं फायदा वाढतो. तिकडं तुमचं टेन्शन वाढतं, इकडं समाधान वाढतं. म्हणजे ह्या 2 दिशा आहे. मग तुम्हाला सगळं जग केमिकल वापरताना दिसतं, त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की नाही ते बरोबर आहे, आणि इकडे तुम्हाला 2-3 लोक वापरताना दिसतात, त्यामुळे तुम्हाला असं वाटतं आपण काहीतरी चुकतोय, म्हणून आपण जगाबरोबर चाललं पाहिजे. मग तुम्ही ह्याही रस्त्याने जात नाही, त्याही रस्त्याने जात नाही, तुम्ही मधलाच रस्ता तयार करता. मी नेहमी काय सांगतो, तुम्ही 100% वापरा. आता काय होतं, तुमचं 100% न वापरण्याचं कारण काय? का मार्गदर्शन देणारा माणूस किंवा ज्याच्याबरोबर आपण कम्युनिकेशन करतो त्याचा तेवढं अनुभव, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये असलेली जे उणीवा आहे त्या दूर होतं तुमच्या, त्याच्यामुळे शंका डोक्यात राहून जात. तुम्ही जर बदलले तर तुमचं जीवन बदलेल, तुमची मानसिकता बदला. तुम्ही ज्या रस्त्याने चालले ना त्या रस्त्याने तुम्ही किती जरी थोडं इकडचं तिकडचं केलं तर तुमची प्रगती होऊच शकत नाही. SCT वैदिक असं आहे, 100% करा, नाही तर करूच नका. मी नेहमी सांगतो ते पण श्रद्धा ठेवा. पहिली SCT माझंच आहे, ते तुम्ही करताय, वैदिक पण माझंच आहे. मग आता मी SCT वैदिक का म्हणतोय? कारण मला माहिती आहे केमिकलचा काय दुष्परिणाम आहे. केमिकलने एक दिवस तुम्ही बाग उपटणार आहे, वैदिक तुम्हाला बाग उपटायची गरज पडणार नाही आहे. या जीवनामध्ये रिस्क आहेच आहे, तुम्ही रिस्क नाही घेणार तर ती फार मोठी रिस्क आहे. कारण आयुष्यभर तुम्ही डोक्यामध्ये एक व्यथा राहणार आहे, काय की मी करून नाही पाहिलं. हो ना, मी करून नाही पाहिलं, मी पूर्ण ताकद लावून पाहिली, आता यांनी एक चूक केली, चुकीनं काय मग करून पाहिलं ना, तर आपल्याला काहीतरी धडा मिळाला की नाही. म्हणजे हे प्रयोग मी माझ्या बागेत केले, मी डेमो दाखवले, तर कोणी विश्वास ठेवणार नाही. ठेवतील ज्यांची श्रद्धा आहे ती ठेवतील, पण मला जी क्रांती आणायची ती नाही येणार. मला क्रांती काय आणायची आहे का तुमच्यासारख्या तरुणांनी सगळ्यांनी जर अशा बागा पिकवल्या तर तुमचा माल
एक्सपोर्टनी विकणार तो कमीत कमी 150 रुपयाच्या खाली कोणी घेणारच नाही. 150 रुपयाच्या खाली हात सुद्धा लावणार नाही कोणी. तुम्ही नुसतं कृषी अमृत म्हणजे जे आमचं सगळ्यात लहान बाळ आहे अगोदरचं शेंडेफळ त्याचीच तुम्ही एवढे उड्या मारू राहिले. तर आमचं जे सगळ्यात ताकदवर आहे LSQ ना RNPH, अरे ते तर त्याचा फार मोठा बाप आहे. हे बाहुबली आहे. हे RNPH बाहुबली आहे. LSQ तर ते विचारायचंच नाही आहे. केमिकलमध्ये स्वतः काहीच ताकद नाही आहे. तुमच्यासारख्या चांगल्या लोकांच्या पुण्याईवर ते जिवंत आहे. कोण? केमिकल. केमिकलमध्ये स्वतःमध्ये काही शक्ती नाही. जसं भूत आहे, भूत स्वतः काहीच करू शकत नाही. एखाद्या माणसाच्या अंगात घुसून ते बरंच काही करू शकतं. तसं तुमच्या अंगात भूतरूपी केमिकल घुसलेलं आहे. ते बोलतंय हा माहोल असा आहे. कळलं? तो माहोल बदलावा लागेल आणि तो तुम्हीच बदलू शकता. आणि जर बदलला तर आनंद तुम्हालाच आहे आणि नाही बदलला दुःखसुद्धा तुम्हालाच आहे. खरं आहे की खोटं आहे? आणि तुम्ही जर माहोल बदलला तर तुमच्या पंचकृषीमध्ये तुमचं नाव होईल. किती दिवसांनी फवारणी मारतो तुम्ही ह्या दिवसात? 6 दिवसांनी. तुम्ही किती दिवसांनी मारता? मी मारलंच नाही सर आणखी. रासायनिक मारला असं नाही. रासायनिक सोडा. आपले किती दिवसांनी मारता? आपल्या महिन्याला एखाद्या वेळेस गरज आली आठवण तर आली गरज असली तर केला कर. काय तिथं टाकलं ते क्रॉप. काय तुम्हाला विश्वास बसतो का? बसतो? ह्यांनी गेल्या वर्षी काय झालं? यांच्यावर विश्वास बसतो? नाही बसत ना. आणि तो बसू पण नाही. 5 दिवसाला फवारणी नाही. पाहिजे, तरी लोक परेशान आहेत. परेशानी ना. तुम्ही फवारण्या करता म्हणूनच परेशान. केमिकलमध्ये ही समस्या आहे का तुम्हाला असं वाटतंय की नाही आम्ही योग्य दिशेने काम करतो? तुम्ही रोगावर काम करताय. कशावर? रोगावर आणि प्रॉब्लेमवर. आणि तुम्ही कशावर करताय? पोषणावर. तुम्ही खाली ताकद देताय ना. तुम्ही काय देताय? औषध देताय. मला सांगा औषध खाणारा पैलवान होईल की खारक खोबरं खाणारा? मग तुम्ही काय देताय? म्हणजे एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. म्हणजे तुमची दिशा जी आहे काम करण्याची ती काय आहे? चुकीची आहे. आणि रोग हा कमजोरीमुळे येतो हे लक्षात ठेवा. तुमची दिशा तुम्ही झाडावर काम करूच नका. तुम्ही मातीवर काम करा. तुमचा सगळा खर्च कुठं करा? मातीवर करा. तुम्ही आता जो खर्च करताय तुमचा एका झाडावर खर्च किती होतोय? 500-550 रुपये. तुमचा खर्च किती होणार आहे याच्यावर? लई केलं तर 200-250. बरं हे झाड आणखीन दुप्पट मोठं झालं तर किती होईल? 500 रुपये. पण ह्या झाडावर 500 रुपये असताना कमीत कमी 60 किलो माल राहील. किती? 60 किलो. तुमच्याकडे किती आहे? 20 किलो. आणि त्याच्यात तुम्ही आदबलेले. मग हे रस्ता बदलायला पाहिजे की नाही? म्हणून बदला. आणि ते बी तुम्ही लोकांना काय खावलता? केमिकल. हे काय खावलणार? अमृत. यांनी आयुष्य वाढणार त्यांनी आयुष्य घटणार. बस एवढाच फरक आहे. म्हणून बदल करायचा आहे. बाकी आणि तुमची प्रगती होईल ती वेगळी होईल का नाही? ओके. तुम्ही काय सांगाल सर्व स्त्रियांना? हे सांगून की आपण जे करतो ना हे वैदिकच्या एसीटीचं हेच वापरा. स्त्रीचा किती रोल आहे एसिडी वैदिक करण्यामध्ये? मी मगाशी काय बोललो? लक्ष्मीने जर ठरवलं ते नारायणाला सुद्धा वाकू शकते. बरोबर आहे. पण नारायण ठरवून लक्ष्मीला वाकू शकत नाही. नाही माझी 100% आहे की मी दुसरी पण बाग करण्याच्या तयारीत आहे. क्या बात आहे. क्या बात. तयारीत आहे. मी 100% करणार आहे या जूनला. हे याला तुमच्या घरातली स्त्री एवढी भक्कमपणे बोलू शकेल का? मला असं डेअरिंग सांगा. बोलूच शकत नाही. का? तिला माहिती आहे हे सगळं काय बिमारी आहे. हे डोक्याला ताप आहे. है की नाही? ती त्या पिकांमुळे तुमचा पण राग करते. का बरं? नाही कारण केमिकल माणसाला परेशान करतो. आणखी पण फवारा नाही मारला आपण एकही नाही. रासायनिक खत खालून थोडंफार लोकांचं ऐकून थोडं असं गुपचूप थोडं साईज वाढ म्हणून 0.050 काय तिथं आपलं ते सर्व काय पॅकेट ठेवून दिलं. म्हणजे 1-2 महिन्याखाली बघण्यासाठी आलेले होते देवगावचे ह्यांचे कोणतरी मित्र. ते काय म्हणले ते पानं थोडं चिकट झालेले होते थंडीचं वातावरण. बरोबर. ते म्हणले तुमच्या बागेवर तेल यायला म्हणले. काय करा हे घ्या. खरं सांगायला काय अर्ध्या हळकोट्याने पिवळे नाही ते. मग तेल आला म्हणले. आले आणि 2-3 चहा पाणी पिलं. हे मला म्हणले लोक तर म्हणालेच म्हणले तेल आलाय. आपलं तर झाड बुडाला सर्वच बुडालं. यांनी बोलवलं जहाज. बर मी चहा दिला. नशीब जाऊ द्या म्हणलं त्यांना तिकडं. परत ते आले भेटायला. ह्याने गेले. मी लगेच सांगितलं आम्ही बाग काढून टाकली तुम्ही आता बागेत येऊ नका. क्या बात. आणि ते गेले त्याला पण गेला.
माझ्या बागेत त्याला 100% मला खात्री आहे ना, येणारच नाही, क्या बात आहे. येणारच नाही ते. आम्ही का तर दुसरं काही केलंच नाही. तुमच्या तोंडून नेमकी कोण बोलतंय हो? कोण बोलतंय? एवढा विश्वास कोण तुमच्यामध्ये? मी स्वतः मोबाईलवर पाहते ना, त्याच्यामुळे अरे यार, तुमचे परत हे आलते तेव्हा आम्ही दोघांची चर्चा चालते. बाकी तुम्ही किती व्हिडिओ पाहिले असेल सिनेसिटीवर? 100-150 पाहिले असेल. ओके, तुम्ही आम्ही तर कंटिन्यू राहतो तरी पण सर. किती पाहिले असेल अंदाज? तरी 600-500 पुढून गेले सर. तुमचे? आमचं पुढे गेलं असते. दोघं मिळूनच पाहतो ना. मिळूनच असतो ना. आता ह्यांनी म्हणतात का देवीगावून कोणतरी आलते. आता मी माकी गाव मध्ये जवळपास महिन्यातून 2-3-4 चक्कर असतात माझ्या, पण तरी पण हा. मी या प्लॉट मध्ये एकही वेळेस आलो नाही. का माहिती आहे का? कारण फक्त एसीटी वापरतात म्हणून. बर बर. का तर आपण इकडे काही सांगायची गरज नाही, कारण मानेसरचा आपल्याला अनुभव आहे, पण ते इकडे येत नाही. म्हणजे त्या दुकानावर बसून गेलो पण एकही वेळेस म्हणलं नाही तुमची बाग पाहू किंवा तुमच्या तिकडे जाऊ डाळिंब. किती विश्वास ना. सगळ्या स्त्रियांना तुमच्याकडून महत्वाचं आहे, काहीतरी सांगणं गरजेचं आहे. सगळ्यांना सूचना सांग, तुमचं काय राहील? काय नाही, मी पण माझ्या स्त्रियांना परत सांगन की त्यांचा काय रोल आहे बाग यशस्वी करण्यामध्ये SCT वैदिक मध्ये आहे का नाहीये? आहे. समजा हे ज्यावेळेस घाबरले होते त्या लोकांकडून, आता हे म्हणले माहोल, बरोबर आहे की नाही? यांचा बी माहोल बिघडला होता ना त्यांचा. बिघडला होता खरं सांगायचं. मग त्यांनी म्हणले मला जाऊ दे, म्हणले आपली परिस्थिती तर अशी झालेली आहे, हा. आपला तर बाग सक्सेस होतं का नाही ते. हा हा आपण तर हे ह्याच्यात बसला, आपण बघू. त्यांनी म्हणाले तर हा हा एखाद्या केमिकलचा फवारा मारून घेऊ. हा एखादं बघूत म्हणले काय होतंय का, हा. हे काय ते काय करू. बरोबर आहे. मी सरळ सांगून टाकलं. पुरुष असाच असतो. पुरुषाला आहे ना, म्हणजे पुरुषाची सवय कशी आहे माहिती का बाबा आता आपण एखाद्या स्त्रीकडे पाहिलं, एखाद्या मुलीकडे पाहिलं, काय बिघडलं बाबा, मी पाहिलं ते फक्त त्याच्यामुळे पुढे आम्ही पुढे पाऊल जातो. ती संग बोलल्याने काय बिघडलं, अजून पुढे एक पाऊल जातो. म्हणजे तो असं करत करत दुसऱ्या रस्त्याला भरकटून कवा जातो त्याला पण कळत नाही. मी आज माझ्या मित्राबरोबर गेलो बाहेर तर काय बिघडलं, दुसऱ्या दिवशी पिऊन येतो. म्हणजे मला सांगायचं काय, तुमच्यासारखी लक्ष्मी जर बरोबर असली तर त्याला बरोबर ट्रॅकवर ठेवती. जेव्हा तो आत्मविश्वास गमावतो तेव्हा त्याला ते काय देते? ते घरच्यांना पण आत्मविश्वास. सर ऐकलं पाहिजे ना, लक्ष्मी बरोबर असली तर घरच्यांनी पण मुद्दा. नाही नाही, तुमच्या बघा मला एक सांगा, तुम्ही बोला ज्या वेळेस बघा त्यांचे रोल आहे हे सगळं अंमलात आणणं, तुमचा रोल आहे त्यांच्यावरती आत्मविश्वास ठेवणं, त्यांचा बांधून, आणि त्यांना एका रस्त्यावर ठेवणं. ते तुम्ही करून दाखवलं. नाहीतर आज ह्या बागेमध्ये तुम्ही केमिकलचा फवारा मारला असतो तर मीच नसतो आलो. म्हणून तुमची जी भूमिका आहे, तुम्ही ज्यावेळेस नवरा बायको दोघं एकत्र ज्यावेळेस व्हिडिओ बघतात त्याचा हा परिणाम होतो. दोघांनी व्हिडिओ का बघणं गरजेचं आहे हे सगळ्या महाराष्ट्राने आता बघितलं पाहिजे. का जे शक्य नाहीये ते सुद्धा काय झालं आधी ते शक्य झालं. शक्य झालं. मगाशी आपण ड्रोन मधून पाहिलं तुमची झाडं, त्याची सावली एवढी सुंदर दिसत होती. ज्यावेळेस तुमचा व्हिडिओ त्यावेळेस तुम्ही पहा. म्हणजे या तुमचं एक हे फार मोठी हिस्ट्री आहे ही. एवढ्या पंचकृषीमध्ये कुठंच एकही झाड नाहीये लोकांचं, आणि तिथे तुम्ही डाळिंबाची बाग करताय. हे मोठं दिव्य तुम्ही केलंय, तुमचं खूप अभिनंदन. आता ही तर माझ्या दृष्टीने देखील सुरुवात आहे, पण तुम्ही फार मोठं यश मिळवाल ह्याच्यामध्ये मला कुठल्याही प्रकारची शंका नाही, आणि तुम्ही ते मिळवाल. आणि अशीच मी या अंबाबाईकडे प्रार्थना करतो, आणि ती तुम्हाला शक्ती नक्की देऊ. देईल. बरोबर आहे की नाही? नाव नंबर सांगा तुमचा. सत्यभामा राजू लहाने, राहणार माकेगाव, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर. माझा मोबाईल नंबर 9552959003. तुम्ही फार निष्ठावान आहात आणि संकल्पवान आहात. तुमचा संकल्प फार मजबूत आहे, आणि असं जर प्रत्येक स्त्रीने संकल्प मजबूत ठेवला तर पुरुषाला यश मिळाल्याशिवाय राहत नाही. तुमचं नाव नंबर सांगा. माझं नाव राजीव धोंडीराम लहाने, राहणार माकेगाव, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर. माझा नंबर आहे 9356466123. तुम्हाला मार्गदर्शन करायला कोण इथे? माने सर. माने सर. माने सर तुमचा परिचय द्या. माझं नाव प्रशांत माने, मी लातूर जिल्ह्याचं काम पाहतो. माझा मोबाईल नंबर आहे 9503555060. मी लातूर जिल्ह्यासाठी स्पेशल अधिकारी आहे हर्षल सर म्हणून. त्यांचा मोबाईल नंबर आहे 8669200226. या नंबरवरती संपर्क करून मार्गदर्शन मिळवू शकता. धन्यवाद. ह्या मालावर शायनिंग किती आहे हे पहा. आता बघा चमक बघायची, ओरिजिनल चमक. आता बघा हा खास सूर्याची मी चमकतोय बघा, आहे की नाही? म्हणजे ह्या मालावर जी चमक आहे ही चमक आहे म्हणून याला बर्निंग होत नाही. याचा माल बघा. तुम्ही म्हटले ते खरं बरं का, हे तुटायला आले. हा हे बघा, बाप रे, हे काय आहे? हा काय आहे? बोर लटकवलं काय तुम्ही? हे बघा या शायनिंग बघा. म्हणजे LSQच्या शिलाजीतची किती ताकद आहे बघा. बरोबर आहे.
एकदम जबरदस्त. काय जबरदस्त आहे की नाही. हे झाड पाहिल्यावर ते वेगळंच वाटतंय हो. हां खतरनाक एकदम जबरदस्त. हे नाही हेच रुबी आहे. मग ही जी व्हरायटी आहे ना ही रुबी आहे. हिचा रंग नाही रुबी आहे ते सगळ्यांमध्ये भेसळ येते इकडे. हां हे झाड एखादं तरी येतच. हे बघा आहे ना. माल बघायला रात्री मजा येते. खरा तो रात्री चमकतो ना. हे बघा हे सीजचा माल रात्री बघायचा. दिवसा तो लपलेला असतो. दिवसा दिसत पण नाही. ते एक साईड की साईज आहे सर त्याला. बघा ना तुम्ही. हां तुमचा बाग बघायचा तर रात्री बघायचा. हे बघा अमृत जलचा वापर रेग्युलर केला पाहिजे. अमृत जलचा वापर जर नाही केला तर तुमचं अशुद्ध पाणी झाडाला जाणार. आता मार्केटमध्ये जसं मग ते सगळं जे पाणी आहे उपलब्ध सध्या ते सगळं पाणी तुमच्या जमिनीमध्ये एक क्षार वाढवणार आणि एक क्षार रेग्युलर माझ्या 2 टाक्या भिजून राहते सर. नेहमी रेग्युलर अमृत जल असतं. म्हणून हे सगळं स्वच्छता आहे. नाही तुम्ही जर रेग्युलर पाणी वापरलं तर केमिकलचा सुद्धा रिझल्ट येत नाही. बरोबर आहे. वैदिकचं पण नाही. वैदिकचं तर अजिबात नाही येणार कारण त्या पाण्यामध्ये क्षार आहे. चार्जरची एक फवारणी झाली ना. बरोबर आहे. डाळिंबाच्या कुठल्याही बागेत जा इथपर्यंत ओल असते आणि हे सगळ्यात मोठं तुमच्या रोगाचं मेन कारण आहे. आणि तुम्ही केमिकलमध्ये जर एवढं कमी पाणी दिलं यांच्या एवढं तुमचा बाग जळून जाईल. मग हा सर्वात मोठा तोटा आहे तुमचा. आता काय इथंच उकरून पाणी हे एवढेच आहे. जेवढे शेतकरी आहेत त्याचे फेल जाण्याचं पाणी कारण जे आहे ते वॉटर मॅनेजमेंट जमलं नाही. नाही वॉटर मॅनेजमेंट कसलं आलंय एकदम चुकीचं मॅनेजमेंट आहे. बघा तेवढंच ओढलंय. बघा आहे किती जागा मुळी बघा मुळी आहे का खतरनाक. नका 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 त्रास नका देऊ. दाखवण्याकरता तिला त्रास होतो ना झाडाला. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी खूप मोठा परिणाम करतात. व्हिडिओ पाहणं हे डाळिंब पीक सक्सेस करण्यासाठीच नव्हे तर कुठल्याही जरी एसिडीचं शेत असेल तुमचं भाजीपाला असेल कुठली बाग असेल शेतकरी काय करता सक्सेस झाली आता यांची बाग चांगली झाली ना हे व्हिडिओ पाहायचे सोडून देता. असं खूप साऱ्या लोकांचं होतं आणि त्यांना असं स्वतःला अहंकार होतो की आता आपल्याला काय गरज आहे. राम सरांची काय गरज आहे. मीच हुशार झालो. आणि असे जेवढे भक्त आहे ना त्या भक्तांचं फार वाटोळं होतं. नाही तुमच्या सारख्यांपेक्षा जास्त वाटोळं त्यांचं होतं जे अर्धवट भक्त. पहिले आलेले 12वीला कुठं असतात काय माहिती. कुठे नाही फेल राहिले पाहिले मी. फेल राहिले पाहिले एकदम परफेक्ट उत्तर आहे. पहिले बरोबर आहे. धन्यवाद. इकडून